अयोध्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं। आता ते कसं बनवायचं ते बघूया। तर त्याच्यासाठी साहित्य मी धणे घेतलेले आहे, जिरं, बडीशोप, लाल तिखट, हे किसून गूळ घेतलेला आहे, हे सुंठ घेतली आहे, थोडे काळी मिरी आणि दालचिनी। आता सुरुवातीला ही ओली हळद आहे। सुरुवातीला मी ह्याच्यावरचे स्क्रॅपरच्या साहाय्याने साल्ट काढून घेऊन त्याला किसून घेणार आहे। ही बघा, अशा प्रकारे आपली पूर्ण हळदी खिसून झाली आहे। त्या हळदीला थोडासा ओलावा वाटत आहे, पाणी लागल्यासारखं लागत आहे। तर आपण त्याला पूर्ण आपलं ह्या कपड्याने, स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने हे पुसून घेणार आहोत। त्याला असं हे करून घ्यायचं हळदीला। थोडंसं याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण सुकून जाईल। पाण्यामुळं लोणचं खराब होऊ शकतं। हळदी फार गुणकारी असल्यामुळे हळदीचं लोणचं खायला आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असं असणार आहे। हे बघा, ह्याच्यातलं पाणी पूर्ण कोरडं व्हायला लागलेलं आहे। अशी ही कोरडी झालेली आहे आपली हळद। आता ही आपण 5-10 मिनिट याला असं कॉटनच्या कपड्यावरती सुकायला जरी ठेवलं तरी काही हरकत नाही, जेणेकरून पाणी ह्याच्यामध्ये अजिबात राहायला कामा नये। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। किंवा पूर्ण पाणी याला लागलेलं आहे। आता जे मी हे साहित्य घेतलेलं आहे ते पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी तेल तवा ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे पूर्ण साहित्य भाजून घेणार आहोत। हे 2 चम्मच मी धणे घेतलेले आहेत आपल्या छोट्या चम्मचनी, 1 ते 1.5 चम्मच जिरे घेतलेले, 1 चम्मच बडीशोप आहे, हे दालचिनी पण याच्यामध्येच टाकून देणार आहे, मिरी, सुंठ पण भाजून घ्यायचे आहे। आता याला आपण खमंग तांबूस कलर येईपर्यंत खमंगाचं भाजून घ्यायचं आहे।
छान आपला असा आता हा मसाला भाजून झालेला आहे. आता आपण ते काढून घ्या. तोपर्यंत मी लोणच्यासाठी तेल गरम करायला ठेवणार आहे. ह्या एवढ्या लोणच्यासाठी हे पाव किलो हळद असं, त्याच्यासाठी 2 ते 3 छटाक मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे मिश्रण आता थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आपण. तेल हे आता आपल्याला कडकडीत गरम करून त्याला एकदम थंड असं होऊ द्यायचं आहे. तेल आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे मसाले टाकून घेणार आहे. हे किसून घेतलेला गूळ आहे, त्याच्यामध्ये मी टाकून घेते. मसाला मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आणि जास्त आपल्याला लाल तिखट टाकायचं नाही. आपण काळी मिरी पावडर टाकलेला आहे. 1 ते 1.5 चमच मी याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार. मीठ तर मी अगदी छोट्या चमच्याने 4 चमच मीठ टाकून घेणार आहे. मिश्रण आपल्याला मिक्स करून घेऊ. ते छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये किसून घेतलेली हळद टाकून घेणार. अशा प्रकारे ओल्या हळदीचं लोणचं तुम्ही करून बघा. नक्कीच खायला खूप छान असं लागणार आहे. लहान लेकरं काही खाणार नाहीत, मात्र मोठ्यांना खायला अशी गुणकारी असणारी हळद अगदी शरीराला खूप छान अशी असणारी आहे. तर नक्कीच करून बघा. आता मी एक काचेची भरणी घेतलेली आहे. आपलं लोणचं असं थंड छान झालेलं आहे. 5 ते 10 मिनिटं वर ठेवून या भरणीमध्ये भरून घेणार आहे. शक्यतो याला फ्रीजमध्येच ठेवा. जर पाण्याचा ओलावा जर राहिला ह्याच्यामध्ये तर खराब होण्याची शक्यता, आणि तर त्याच्यासाठी तुम्ही फ्रीजमध्ये त्याला ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपलं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.